अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाला आज सकाळी जर का आपण पाहिलं तर 10-10:30च्या सुमारास आग लागली आणि आगीचं स्वरूप आपण पाहू शकतो। या ठिकाणी आयसीयू होतं। हा आयसीयू जर का आपण पाहिला तर पूर्ण जळून खाक झालेला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वरचं सिलिंगसुद्धा पाहू शकतो। सिलिंग पूर्णतः हे जळून गेलेलं आहे। सिलिंगचे जे साहित्य असतं ते ह्या ठिकाणी पेशंटच्या अंगावरती पडलेले, रुग्णांच्या अंगावरती पडलेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी नुकसान झालं आहे। त्याचबरोबर जर का जीवितहानीचा जर का विचार केला तर आत्तापर्यंत एक शक्यता वर्तवली जात आहे की 6 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असावा, कारण की अजून अधिकृत आकडा हा प्रशासनाकडून आलेला नाही। परंतु या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मोठी आग या ठिकाणी लागली होती। आग कशी काय लागली याचा पूर्ण तपास हा झाला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी सकाळी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी मागणी केलेली की या ठिकाणचं ऑडिट झालेलं होतं का, या ठिकाणी जे आग लागल्यानंतर जी यंत्रणा राबवली जाती ती राबवण्यात आली होती का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे एक प्रश्नचिन्ह जिल्हा रुग्णालयावरती येतं आहे की ही हलगर्जीपणा होता का ह्या घटनेमागे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णतः पळापळ झाली। सकाळी जर का आपण पाहिलं रुग्णांचे नातेवाईक हे आक्रोश करत होते, रडत होते। त्यांना कळत नव्हतं की नेमकं झालं काय या ठिकाणी। आणि अतिशय म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहे आणि प्रत्येकाचं एक इच्छा असते की सणसूद हा आनंदामध्ये जायला पाहिजे। परंतु अशी जर का घटना घडली तर त्या लोकांनी करायचं काय नेमकं, याला पूर्णतः जर का आपण तसं पाहिलं तर प्रशासन जबाबदार आहे की नाही याचा तपास व्हायला पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी आता जर का आपण पाहिलं तर रुग्णांचे नातेवाईक सुद्धा करत आहे। आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा ही मागणी करत आहे की याला नेमकं जबाबदार कोण।
आहे ना परवा रात्री आहे का आयसीयूला घेतली होती आज सगळी का त्याला बराच उपमा खाल्ला 2 कप चहा पिली पाणी आम्ही दोघं भाऊ झाली होतो 5 वाजता पाणी पाळलं आणि आता जे ना आग लागलं मग काय झालं आम्हाला पण जेवण घेऊन पाहिलं जेवढे पॅसेंजर आतमध्ये होते जेवढी माणसं होती ती बाहेर बसवलेली कारण झाडू कटका साफसफाई साफसफाई 9 ते 12 बंद असतं ते आम्हाला जाऊन दिलं नाही आतमध्ये आणि आज जर आम्ही जर असतं तर आमच्या पॅसेंजरला आम्ही वाचवू शकतो आमच्या आई गेली दोघे आमचे वडील गेले तुमचे वडील गेले गेले जैसे भी हमको मालूम गिरा कि आग लगी है हम आ गए और पेशेंट की तरफ दौड़ लगाए बचाने की कोशिश करें पूरा अंदर धुआं था जाते आग नहीं थे पेशेंट पर फिर भी हम जाने की कोशिश करें और जितने पेशेंट बाहर निकलते उतने निकले हुए। हमारा जो एक दोस्त है उसकी तरफ से हमें पता चला कि सिविल के अंदर एक रूम से आग धुआं निकल रहा है। ऐसा पता चलते ही हम जिला रुग्णालय की तरफ भागते हुए आए, देखा हमने यहाँ पर आग लगी हुई थी, काफ़ी धुआं निकल रहा था। ऐसी कंडीशन के अंदर काफ़ी लोग धुएं के अंदर फंसे हुए नजर आए। इस परिस्थिति के अंदर हमने पहले पेशेंट को बाहर निकालने की कोशिश की। हमारे यहाँ के जो सिविल के जो नर्सेस है उन्होंने काफ़ी मेहनत की कि वहाँ से पेशेंट को निकालकर किस तरह से लोगों ने कांचें फोड़ी, कांच छोड़कर अंदर गए, अंदर से उस पेशेंट को उठाया और प्राइवेट रूम के अंदर उन्हें ले जाया गया। ऐसी परिस्थिति के अंदर काफ़ी बुरी हालत के अंदर पेशेंट यहाँ पर देखने मिले हैं। लोग रो रहे थे, चिल्ला रहे थे, मातम का माहौल बना हुआ था यहाँ पर। लेकिन ये जो इमारत है ये अभी बनी है, इसके अंदर आग कैसे लगी इसकी तफ्तीश होनी जरूरी है। अंदाजन ऐसा जो देखा है अंदर काफ़ी लोग सीरियस है, काफ़ी लोगों की मौत हो गई हुई है, लेकिन अभी तक प्रशासन की तरफ से हमें अब तक कुछ बताया नहीं गया है क्या कितने लोग इसके अंदर मरे हैं अभी तक। मी इंदिरा डुलगच इथले मुकदम आहे आणि मी आयसीसी समोर बसलेलेच होते। माझी ड्युटी इथंच असते। तिथला कर्मचारी आला, त्यांनी सांगितलं की बाबा बॉडी झालेली आहे। ते दुसरे कर्मचारी बोलवायला गेला, तिथे 2 स्टाफ बी होते, ते आतमध्ये पेशंटला रिपेअर पाहायला गेले आणि तेवढं तिथं काहीतरी आवाज आला आणि ते स्टाफ तिथं पळाले। त्यांनी पाहिलं का शॉर्ट सर्किट झालं काहीतरी एसी मध्ये, तर मग ते जोरात ओरडले। आम्ही सगळे तिथं पाळलो, त्यावर एकदम जोरात आग लागली आणि ते वरचं जे पीओपी केलेलं आहे जे प्लास्टिकचे ते पुसते पण बराबर ते जाळायला लागले। तरी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, फोन केले, ताबडतोब सगळे कर्मचारी, सगळे डॉक्टर सगळे लवकर पोहोचले आणि सगळे पेशंट आम्ही बाहेर काढले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे ICU युनिटमध्ये ज्या ठिकाणी कोविडचे 17 पेशंट्स होते, ते 17 पेशंट्स त्या वॉर्डला सकाळी अचानक आग लागली आणि त्याच्यामध्ये 10 पेशंटचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे प्राथमिक आता त्याच्यामध्ये, आणि 1 पेशंट सिरियस देखील आहे। त्याचं पोस्टमॉर्टम करून ते कशामुळे मृत्यू आहे, सफोकेशनमुळे आहे का कशामुळे आहे, ऑक्सिजन अभावी आहे, त्याची आता कारणमीमांसा चाललेली आहे आणि त्याचं प्रिलिमिनरी ऑडिट करण्याकरता फायर ऑफिसरला तशा सूचना दिलेल्या आहेत। काय म्हणजे आगीचं कारण काय आहे आणि नेमकी प्राथमिकदृष्ट्या जे आहे की शॉर्ट सर्किटनं आग लागलेली आहे असं फायर ब्रिगेडच्या ऑफिसरने सांगितलं आहे महापालिकेच्या। मात्र प्रत्यक्ष खात्री दोन्हीचं जे आहे बाकीच्या एक्सपर्टकडनं सुद्धा आम्ही त्याची माहिती घेतो। साफसफाईच्या वेळेस ही आग लागली, त्यावेळेस अतिदक्षता विभाग 3 तास बंद होता, त्यामुळं आग पसरली असं नातेवाईकांचा आरोप आहे। त्याची चौकशी केली जाईल। याचं फायर ऑडिट झालं, फायर ऑडिट आहे, नाशिकची घटना घडल्यानंतर राज्य याचं सरकार फायर ऑडिट झालेलं होतं। इथे सुविधांचा अभाव होता असं रुग्णांचे नातेवाईक सांगतात। जे काय रुग्णांचे नातेवाईकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्याबद्दलची सखोल चौकशी केली जाईल, त्याच्या आगीचे कारणमीमांसा देखील तपासणी केली जाईल आणि मृतांच्या नातेवाईकांना जी योग्य ती मदत आहे, जे मागं नाशिकच्या अपघातामध्ये जसं होतं त्याच पद्धतीवर तसं वरिष्ठांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे। सर काही रुग्ण हलवलेत का अन्य रुग्णालयात? एक रुग्ण जे आहे ते अन्य प्रायव्हेट रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे, बाकीचे रुग्ण जे आहेत ते इतर वॉर्डमध्ये हलवलेले आहेत। कुठले सर रुग्ण आहे साधारण? सर संख्या वाढण्याची शक्यता आहे का? नाही, असं काय वाटत नाही। सिव्हिलच्या बाबतीमध्ये जे काही फायर ऑडिट झालं गेलं तर याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या तर त्रुटी पूर्ण केल्या गेल्या नाहीत अशा प्रकारची एक चर्चा या ठिकाणच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे, कर्मचाऱ्यांमध्ये आहे। आणि निश्चित आमची आज मागणी आहे की आता पालकमंत्र्यांना देखील आम्ही ज्यावेळेस घटना घडली आम्ही सगळे तातडीने या ठिकाणी दाखल झालो, सगळे पेशंट शिफ्ट करण्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं
आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आज एक दुर्दैवी घटना, एक सण उत्सवाच्या काळामध्ये आपल्यासमोर सर्वांसमोर आज एक घटना, एवढी दुर्दैवी घटना घडत आहे. आणि याच्यामध्ये खरं तर जे काही फायर ऑडिट झाल्यानंतर जे काही पॉईंट्स होते की फायर ऑडिटनी त्या अनुषंगाने क्लिअर होणं गरजेचं होतं, ते झाले नाहीत आणि त्यामुळे आज एवढ्या घटनेला, दुर्दैवी घटनेला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे हे सर्व घटनेची कुठून आग लागली, कशा रीतीने लागली, जर फायर ब्रिगेडचे लोक येण्याच्या अगोदर जर काही फायर एक्स्टिंग्विशर जर असतं, म्हणजे जाळ बुजवण्याकरताची काही यंत्रणा लागते ती जर असती, तर ह्या दुर्दैवी घटनेला आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून सिव्हिलचे जे काही स्टाफ आहे या सर्वांच्या वतीनं ते मदतकार्य पोहोचू शकलं असतं. पण हे तसं कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळं आज या सगळ्या दुर्दैवी घटनेला आपण सामोरं जातोय. त्यामुळे आमची मागणी आहे की या सर्व घटनेची चौकशी ही राज्याच्या एखाद्या वेगळ्या कमिटीकडून झाली पाहिजे आणि त्याच्यामधूनच या लोकांना न्याय मिळू शकतो आणि अशा घटना पुन्हा कुठं घडणार नाहीत. कारण की आपण पाहतो की खाजगी स्तरावरती जे काही हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी फायर एनओसी जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची आपल्याला म्हणजे हॉस्पिटलची सेवा चालू करता येत नाही. अशा प्रकारे इथं देखील आपण जर पाहिलं तर इथं फायरचे ऑडिट झालं, पण त्याच्यामध्ये जे काही पॉईंट निघाले होते ते काही पूर्णतः क्लिअर झालेले नव्हते, अर्ध्या तत्वता काहीतरी प्रमाणामध्ये क्लिअर झाले, अशा प्रकारे काही सांगण्यात येतं. त्यामुळे आता पालकमंत्री आल्यानंतर आम्ही ती देखील मागणी पालकमंत्री साहेबांकडे काढणार आहे. या घटनेच्या संदर्भात काही दोषी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, नाही, जे कोणी असतील त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण की ह्या जीवन मृत्यूशी खेळ आहे. एवढे दुर्दैवी घटना घडल्यास लोकांना आपल्याला एवढ्या वाईट घटनेला सामोरं जावं लागतं आणि सणासुदीच्या उत्सवाच्या काळामध्ये सगळी घटना घडली, त्यामुळे निश्चित ही सगळी दुर्दैवी घटना आहे. भैया तुमचं पालकमंत्र्यांसोबत काही बोलणार मदत काही नाही, मदत तर निश्चित मिळणार आहे, आम्ही ती मिळून देऊ, मिळालीच पाहिजे. सरकारच्या वतीनं जे काही घटना घडल्या असेल, पण मदत मिळणं म्हणजे काय, त्याच्यातून काय आपल्याला भरून घेणं अशातला भाग नाही. पण पुन्हा कोणावरती असं दुर्दैवी संकट घडू नये ते पण प्रशासनाच्या एखाद्या शासकीय एखाद्या आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जिथे वेगळा विश्वास असतो त्या अशा ठिकाणी घडू नयेत. नगर शहरात भाऊबीजेच्या दिवशी या नगर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये जे जळीत कांड झालं ते अतिशय दुर्दैवी आहे आणि याला प्रत्यक्षात सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे प्रशासकीय कर्मचारी याला जबाबदार आहे. कारण मी आत्ताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख मिसाळ यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ह्या इमारतीला महापालिकेचं कंप्लिशन नाही, ह्या इमारतीला कुठल्याही इमारत बांधल्यानंतर त्याचा पूर्णत्वाचा दाखला लागतो आणि तो पूर्णत्वाचा दाखला महापालिकेकडून यांनी घेतलेला नव्हता. अग्निशमन विषयी सर्व साहित्य इथं कुठलंही उपलब्ध होतं आणि त्याच्यामुळंच हा अमानुष हत्याकांड झाल्यासारखं 10 जण निष्पाप लोक गेले. खरं म्हणजे हे दुःख शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही, परंतु शिवसैनिक म्हणून आम्ही सर्व नगरकर त्यांच्याबरोबर आहोत आणि भविष्यात ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, सिव्हिल सर्जन, कोण जे संबंधित अधिकारी असतील यांना ह्या परिस्थितीचा जाब द्यावा लागणार आहे आणि त्याची मागणी आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला सकाळी 11च्या सुमारास ICU जो वॉर्ड आहे त्या ICU वॉर्डमध्ये कोविड पेशंट होते आणि या ICU वॉर्डला अचानक आग पेटली. याच्यामध्ये निष्पाप जवळजवळ आत्ता प्रशासनाने इथं आम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कलेक्टर साहेबांना आत्ता आम्ही भेटलो आणि त्यांनी सांगितलं असता याच्यामध्ये फायर ऑडिट झालंय की नाही याचं आम्ही शिवसेना म्हणून त्यांना विचारलं आणि फायर ऑडिट जरी झालेलं असलं परंतु याच्यामध्ये एक ICU वॉर्ड जिथं एवढे कोविड पेशंट या 6 महिन्याच्या अगोदर 500-500, 600-700 पेशंट या जिल्हा रुग्णालयामध्ये असायचे आणि अशा याच्यामध्ये नवीन इमारत उभारली गेली त्यावेळेस कुठले त्याच्यामध्ये प्रोव्हिजन ठेवायला पाहिजे होत्या, फायरचं एक्स्टिंग्विशर कसं पाहिजे होतं, सगळ्या योजना कशा पाहिजे होत्या, याच्यामध्ये निष्क्रियतेचं उदाहरण आज लक्षात आलेलं आहे. प्रशासकीय जेवढे अधिकाऱ्याला संबंधित जेवढे असतील ते डॉक्टर्स का असा नाही याला आम्ही जबाबदार या ठिकाणी ठेवतो आणि राज्य सरकारला या ठिकाणी आम्ही निश्चित याची कारवाईची आम्ही मागणी करू.